हाय फ्रेंड्स, नमस्ते. वेलकम टू माय चॅनल साई किचन. साई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला ओरिओ बिस्किट केक कसा तयार करता हे दाखवणार आहे. ह्या केकची स्पेशालिटी म्हणजे हा केक बिना अंडा बिना ओव्हनचा तयार करता येतो आणि खूपच कमीत कमी साहित्यात हा तयार होतो. चला तर प्रोसिजर स्टार्ट करूया ओरिओ बिस्किट केक बनवण्याची. त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 3 ओरिओ बिस्किट पॅक घेतलेले आहे. 120 ग्रॅमचा हा बिस्किट पॅक आहे. जवळजवळ 39 बिस्किट्स घेतलेले आहे. 2 ते 3 चमचे साखर, चेरी, तुटी फ्रुटी, 120 ml दूध, 1 इनोचा पॅक. जे आपण बिस्किट्स घेतलेले आहे त्याचे आपण प्रथम तुकडे करून घेऊया. हे मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे, त्यामुळे मोठे तुकडे पण चालतील. याप्रमाणे आपण सगळे बिस्किटचे तुकडे करून घेतलेले आहे. आता आपण 2 बॅचेसमध्ये हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथे आपण तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये बारीक छान पावडर तयार करून घेतलेली आहे बिस्किटची. आता याच्यात आपण 2 ते 3 चमचे साखर घालूया. साखर पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. पिठी साखर टाकलेली आहे. बिस्किट हे आपले क्रीम बिस्किट होते, त्याच्यात ऑलरेडी क्रीम असते, त्याच्यामुळे मी 2 ते 3 चमचे साखर ॲड करत आहे. त्याच्यात आपण थोडे थोडे करून दूध टाकूया. हे छान मिक्स करून घेऊया. इथे आपण थोडे थोडे करून दूध टाकत आहे बाउलमध्ये. आपल्याला बॅटर कन्सिस्टन्सी चेक करत राहायची आहे. याच्यात लम्स म्हणजेच गाठी होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये हलवायचे आहे. सर्व दूध मी ॲड करत आहे. हे छान एका डायरेक्शनमध्ये हलवायचे आहे. हे आपले बॅटर छान तयार झालेले आहे. बॅटर थोडे घट्ट वाटले तर आपण याच्यात थोडेसे कमी जास्त प्रमाणात दूध ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता आपली बॅटर कन्सिस्टन्सी. मी कुकरचा डबा घेतलेला आहे. तुम्ही वाटी किंवा एखादं खोलगट भांडं काही घेऊ शकता. हे छान मी तेलाने ग्रीसिंग करून घेतलेले आहे. सर्व बाजूने कडा पण आपल्याला ग्रीसिंग करायच्या आहे. आता आपण ह्या भांड्याला ग्रीसिंग केलेल्या मैद्याने छान डस्टिंग करून घेऊया, म्हणजे आपला केक छान गोलाकार शेपमध्ये बाहेर पडेल. आपला केकचा डबा म्हणजेच कुकर केक टीन मैद्याने छान डस्टिंग करून झालेला आहे. आपले बॅटर तयार झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये 1 इनो पुडी टाकूया. इथे मी लेमन फ्लेवरचाच इनो घेतलेला आहे. तुम्ही रेग्युलर किंवा लेमन फ्लेवर घेऊ शकता. दुसऱ्या फ्लेवरचा इनो घ्यायचं नाही, कारण त्याचा वेगळा फ्लेवर केकला येतो. चला तर आपण इनो ॲड करूया. याच्यावर मी 2 चमचे दूध टाकत आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती फसफसलं इनो, म्हणजेच हे ॲक्टिवेट होत आहे. इनो टाकल्यावर आपण एकदा
सगळे मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये इनो। खूप जास्त हलवायचे नाहीये, हलक्याच हाताने हलवायचं आहे इनो। इनो टाकल्यानंतर आपल्याला खूप वेळ बॅटर ठेवायचे नाही, कारण त्याची वेगळी रिॲक्शन केकवर होते। आता आपण लगेच केक टीनमध्ये हे टाकून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता केक टीनमध्ये सगळे बॅटर ओतून घेतलेले आहे। आता याच्यातली एअर बबल्स निघून जावे म्हणून आपण टॅप टॅप करूया। बॅटरमध्ये मी चेरी टाकत आहे, तुम्ही काजू बदामचा किस पण टाकू शकता। याच्याने आपला केक छान सुंदर होईल। शिट्टी मी काढून घेतलेली आहे। कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला होता। 10 मिनिट झालेले आहे। आता आपण केक टीन कुकरच्या डब्यात ठेवून घेऊया। केक टीन आपण कुकरमध्ये प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये ठेवून घेतलेला आहे। आता आपण कुकरचे झाकण लावूया आणि कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे मी। केक तयार होण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिट लागणार आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। आता आपण कुकरचे झाकण लावून घेऊया। इथे मी एका बाउलमध्ये फ्रीजमधून थंड व्हिप क्रीम घेतलेली आहे, ती आपण बीटरच्या साहाय्याने फेटून घेऊया। साधारणतः 5 ते 10 मिनिट आपल्याला फेटून घ्यायचे आहे। तुमच्याकडे बीटर अवेलेबल नसेल तर तुम्ही हाताने पण फेटू शकता। 5 ते 10 मिनिट लागतात याला फेटून व्हायला। ही आपल्याला डेकोरेशनसाठी वापरायची आहे। इथे मी व्हिप क्रीम फेटून घेत आहे। बीटरच्या साहाय्याने 5 मिनिट फेटावी लागते, तर हाताने आपल्याला 10 मिनिटं लागतात। ही क्रीम डेकोरेशनसाठी खूपच छान दिसते। लहान मुलांना तर खूप क्रीम आवडते। बिस्किट केकला क्रीम असली म्हणजे आपण एकदम विकतच्यासारखा केक खातो अशी फिलिंग येते आणि केक दिसायला खूपच आकर्षक दिसतो, अप्रतिम दिसतो व्हिप क्रीममुळे। ही व्हिप क्रीम तुम्ही बघू शकता फेटून झालेली आहे। बीटरच्या साहाय्याने 5 मिनिट आपल्याला फेटण्यासाठी लागतात। तुमच्याकडे बीटर अवेलेबल नसेल तर तुम्ही हाताने पण फेटू शकता। हाताने फेटण्यासाठी 10 मिनिट लागतात। व्हिप क्रीमने आपला केक खूपच आकर्षक अप्रतिम दिसतो आणि ह्या व्हिप क्रीममुळे लहान मुलांना पण केक आपला खायला खूप आवडतो। ही व्हिप क्रीम तुम्ही बघू शकता किती परफेक्ट फेटली गेलेली आहे। मी भांडं असं केलं बाउल तरी ती पडत नाहीये, म्हणजेच आपली व्हिप क्रीम परफेक्ट रेडी आहे। तुम्ही बघू शकता केक टीनमधून आपला केक बाहेर काढलेला आहे। किती स्पंजी छान सुंदर केक झालेला आहे। आता आपण हा केक व्हिप क्रीमने डेकोरेशन करूया। हे छान आपण पसरून घेऊया केकला। इथे मी व्हिप क्रीम केकच्या सर्व बाजूंना छान पसरून घेतलेली आहे। आता आपण त्याला आणखी डेकोरेट करूया। अशा पद्धतीने सगळ्या बाजूला आपण फुलं काढून घेऊया। आपला केक खूपच सुंदर छान अप्रतिम दिसत आहे। हे बघा आपला केक किती सुंदर आकर्षक दिसत आहे। इथे फुलांच्या डिझाईनने मी याला डेकोरेट केले आहे व्हिप क्रीमने।
आता आपण याला चेरी लावून घेऊया. केक खूपच सुंदर दिसत आहे. वाटत नाही हा बिस्किटचा केक आहे. खूप कमीत कमी साहित्यात हा केक तयार होतो. दिसायला पण खूप आकर्षक दिसतो. दिसायलाच काय, खायला पण खूप छान लागतो. तुम्ही घरी कधीही हा केक तयार करू शकता. आता मी याच्यावर तुटी फुटीने डेकोरेट करत आहे. अशा पद्धतीने सगळा केक मी डेकोरेट केलेला आहे. हा आपला बिस्किट केक रेडी झालेला आहे. हे बघा, आपला केक किती सुंदर, अप्रतिम सुंदर, आकर्षक दिसत आहे. याला मी व्हिप क्रीमने डेकोरेट केलेले आहे. चेरीने याची सजावट केलेली आहे. आपला केक खूपच छान दिसत आहे. दिसायलाच काय, टेस्टला पण हा केक खूप सुंदर लागतो. तुम्ही जरूर ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोबत असलेले बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.